नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोर्ड क्वेश्चन पेपर फरवरी 2020 इकॉनॉमिक्सचा पेपर झाला होता, तर त्या पेपरचा आपण आढावा आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया. म्हणजे काय होतील की या पेपरचा जो काही सॅम्पल आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल, तर तुम्हाला एक आयडिया होऊन जातील की पेपर तुमच्यासमोर कशा पद्धतीने येतील. मागील व्हिडिओमध्ये आपण इकॉनॉमिक्स याच पेपरचा या सब्जेक्टमध्ये असलेल्या म्हणजे प्रत्येक चॅप्टर वाईज कशा प्रकारे स्कोरिंग वेटेज असतात, तर त्याबाबत आपण माहिती घेतली होती. जर तुम्हाला ते व्हिडिओ बघत असाल तर त्याची जी काही लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वरती आय बटनवर तुम्हाला मिळून जातील. पेपर तुमच्यासमोर अशाच टाईपचा येतील आणि या पेपरमध्ये तुम्हाला जवळपास 6 प्रश्न विचारले जातील. यामध्ये सूचना आपण पाहून घेऊया की सर्व प्रश्न सोडवणे हे अनिवार्य आहे. म्हणजे जे प्रश्न देण्यात आलेले आहे, अत्यावश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढणे आवश्यक आहे. उजव्या बाजूला म्हणजे या बाजूला इथे आपल्याला स्कोरिंग देण्यात आलेले आहे की कशा पद्धतीने आपल्याला मार्क्स मिळतील. आणि सर्व मुख्य प्रश्नाची उत्तरे नवीन पानावर लिहायची आहे. म्हणजे कसं आहे, पेपर पॅटर्न कशा पद्धतीने लिहायचा आहे. समजा जर रिकामी जागा आहे, प्रश्न क्रमांक 1 आहे, प्रश्न क्रमांक 1 हा एक नवीन पेजवर असतील, दुसरा असतील प्रश्न क्रमांक 2 दुसऱ्या नवीन पेजवर. म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं की तुमचा प्रश्न क्रमांक हा म्हणजे पेजच्या शेवटच्या 2 लाईन क्रॉस केलेले आहे आणि पूर्ण पेज जर खाली असेल तर ते पूर्ण पेज असं सोडून द्यायचं आणि नवीन जो काही पेज असेल तर त्या नवीन पेजवर काय म्हणताय की नवीन प्रश्नांची मांडणी करायची आहे. त्यामुळे काय होतील, जो काही एक्झामर असेल त्याला म्हणजे चेक करण्यासाठी एक प्रकारचं चांगली सुविधा म्हणून अशा प्रकारची नोटीस म्हणजे सूचना दिलेली असते. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 हा नवीन पेजवर असेल, मग हा प्रश्न झाल्यानंतर तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 लिहावा लागेल, तर ते सुद्धा नवीन पेजवर. तर प्रश्न क्रमांक 3, 4, 5 आणि 6 अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला नवीन पेजवर लिहायचे आहे. तुम्ही असे करू शकता की समजा प्रश्न क्रमांक पहिला आहे, पहिला अ हा पहिल्या पेजवर असेल, प्रश्न क्रमांक 2 हा दुसऱ्या पेजवर लिहायचा आणि क हा तिसऱ्या पेजवर लिहायचा आहे. म्हणजे सुटसुटीत लिहायचा आणि ॲक्युरेट लिहायचा, म्हणजे काय होतील, स्कोर पडतील. आणि प्रश्न क्रमांक 2 मध्ये सुद्धा अ आणि ब आहे. तर हे झालं आता तुमचा पेपर कशा सोडवण्याचा मार्ग. आता आपण बघूया मार्क कशा पद्धतीने आहे. प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपल्याला 5 प्रश्न विचारलेले आहे आणि 5 प्रश्न किती आहे, 5 मार्काचे आहे. ठीक आहे. हे 16 का बरं दिसत आहे इथं 16 यासाठी दिसत आहे की हे टोटल मार्क्स दिलेले आहे पहिल्या प्रश्नाला. यामध्ये इन्क्लूड केलेला आहे प्रश्न क्रमांक म्हणजे प्रश्न क्रमांक 1 अ प्लस ब प्लस क इज इक्वल टू किती, 16 मार्क्स. अशा टाईपचे जे क्वेश्चन असतील म्हणजे हे 5 मार्काचं असेल आणि जे काही ब क्वेश्चन आहे हे सुद्धा 5 मार्काचा आणि क प्रश्न हा 6 मार्काचा आहे. म्हणजे असं टोटल जवळपास 6 मार्क आहे. अला 5 मार्क दिलेले आहे, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 1-1 मार्क्स देण्यात आलेले आहे. जसं आता हा 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. हे 5 झाले. नंतर 1, 2, 3, 4, 5 हे झाले 10 आणि 1, 2, 3, 4, 5, 6 हे म्हणजे किती झाले, 6. म्हणजे 6 आणि 5 10, टोटल किती झाले आपले, टोटल झाले 16. तर पहिल्या क्वेश्चनला आपल्याला किती मार्क दिलेले आहे, 16. म्हणजे आपला 16 मार्काचा जो काही क्लिअर इथेच काय होतील, आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क्स पडतील. त्यानंतरचा सेकंड क्वेश्चनसुद्धा ए आणि बी मध्ये डिवाईड केलेला आहे. ए साठी 6 क्वेश्चन विचारले गेलेले आहे आणि कोणतेही 3 सोडवायचे आहे. कोणतेही 3 सोडवायचे आहे, म्हणजे तुम्हाला पहिले 3 सोडवायचे आहे किंवा नंतरचे 3 सोडवायचे आहे किंवा तुम्हाला पहिला सोडवायचा आहे, त्यानंतर दुसरा नाही सोडवायचा आहे, तिसरा सोडवायचा आहे आणि नंतर 6वा सोडवायचा आहे. तर अशा म्हणजे 6 पैकी कोणतेही तुम्हाला 3 सोडवायचे आहे. ठीक आहे. पहिले 3 सोडू शकता किंवा नंतरचे 3 सोडू शकता किंवा मधोमधले 3 सोडू शकता किंवा पहिला, 6वा, 5वा कोणत्याही प्रकारचा तुम्ही क्वेश्चन सोडू शकता, म्हणजे कोणतेही 3 सोडू शकता. तर प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स देण्यात आलेले आहे. 2 + 2 + 2 म्हणजे टोटल 6 मार्क. अ प्लस ब मधील अ आणि ब मिळून किती मार्क आहे, 12 आहे. अला 6 मार्क आहे आणि ब ला सुद्धा 6 मार्क आहे. ब सुद्धा कोणतेही 3 सोडवायचे आहे, म्हणजे
1 2 3 4 5 6 क्वेश्चन देण्यात आलेले आहे आणि ह्या 6 क्वेश्चनमध्ये कोणतेही आपल्याला 3 सोडवायचे आहे. त्यामुळे जास्त काही डिफिकल्ट पेपर तुमच्यासमोर येणार नाही आहे. म्हणजे तुम्हाला 6 पैकी तुम्हाला 3 जरी क्वेश्चन्स आले तर तुमचे मार्क्स फिक्स आहे. प्रश्न क्रमांक 2 झाला. आता पाहूया प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 सुद्धा अ आणि ब मध्ये डिवायडेशन केलेले आहे. सेम तशीच 6 क्वेश्चनमधून कोणतेही 3 सोडवायचे आहे. म्हणजे प्रत्येकी 2 मार्क. 2 + 2 + 2 म्हणजे किती? 6. बला सुद्धा आता ब मध्ये असं आहे की ब मध्ये 4 क्वेश्चन देण्यात आलेले आणि 4 पैकी आपल्याला 2 सोडवायचे आहे. तर याला 6 मार्क आहे. म्हणजे याचा वेटेज किती असेल स्कोर? प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क. 3 + 3 म्हणजे 6. 2 सोडवायचे आहे ना आपल्याला. ब मध्ये 2 सोडवायचे आहे म्हणजे प्रत्येकाला हे 3 आणि हे 3 6. तुम्ही हे सोडू शकता, हे सोडू शकता. कोणतेही 2 सोडवायचे आहे. तुम्हाला जर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व माहीत असेल तर तुम्ही हे सोडू शकता. तुम्हाला संयोजकाचे गुण माहीत असेल तर हे सोडू शकता. नसेल माहीत तर तुम्ही हे सोडू शकता. मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची भौमितिक पद्धत. तर अशा प्रकारचे जे काही 2 क्वेश्चन आहे तर हे 3-3 मार्काचे आहे. हे 2 मार्काचे आहे, 2 मार्क्स आणि हे 3 मार्काचा एक क्वेश्चन. म्हणजे असे टोटल तिसऱ्या क्वेश्चनला किती मार्क्स आहे? 12 मार्क. दुसऱ्या क्वेश्चनला 12 मार्क. दुसऱ्याला 12 मार्क, तिसऱ्याला 12 मार्क आणि चौथ्याला सुद्धा 12 मार्क आहे. यामध्ये एक अ आणि ब अशा प्रकारची काहीही विभागणी केली नाही आहे. सरळ चौथा प्रश्न आहे. चौथ्या प्रश्नामध्ये 6 क्वेश्चन आहे आणि 6 क्वेश्चनमध्ये आपल्याला 3 सोडवायचे आहे. 3 सोडवायचे आहे म्हणजे या प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स आहे? प्रत्येक क्वेश्चनला 4. 4 + 4 + 4 म्हणजे किती होतील? 12. म्हणजे हा थोडा मोठा प्रश्न आहे तर तुम्हाला चांगला डिटेल्समध्ये थोडा जास्त एक्सप्लेन करावं लागेल पेपरमध्ये. 6 पैकी आपल्याला 3 सोडवायचे आहे. त्यामुळे वरचे 3 किंवा खालचे 3 किंवा मधोमधले 3 कोणतेही तुम्ही 3 सोडू शकता. तर हा होता चौथा प्रश्न. चौथ्या एकाच प्रश्नाला 12 मार्क्स आहे आणि कोणतेही 3 सोडवायचे आहे म्हणजे 4 मार्काचा एक क्वेश्चन. त्यानंतर आहे 5वा प्रश्न. 5वा प्रश्न असा आहे की खालील विधानाशी आपण सहमत आहे किंवा नाही. हे आपल्याला त्याच्यात म्हणजे तुम्हाला जर सहमत असेल, उपयोगितेचे अनेक वैशिष्ट्ये आहे तर तुम्ही याला सहमत आहे. ठीक आहे. अशा टाईपचे समजा तुम्हाला प्रश्न विचारले की तुम्ही उपयोगितेचे अनेक वैशिष्ट्ये आहे. आपण बघितलेले उपयोगितेचे अनेक वैशिष्ट्ये आहे बरोबर आहे. तर तुम्ही काय करता? सहमत आहे. तर मग सहमत आहे तर त्याचे सकारण लिहा. सकारण म्हणजे याची वैशिष्ट्य तुम्हाला मांडावे लागेल त्याच्यामध्ये. त्यानंतरचा सेकंड क्वेश्चन आहे, वस्तूच्या मागणीवर अनेक घटक परिणाम करतात. तर हेच यासाठी सुद्धा तुम्ही सहमत आहे तर याचे तुम्हाला कारण लिहावे लागेल. पुरवठा नियमाला कोणतेही अपवाद नाही तर याला तुम्ही असहमत नाही. कारण की प्रत्येक कोणती न कोणता गोष्ट सिद्धांत असला, कोणताही सिद्धांत असो, त्याला अपवाद असतातच. ठीक आहे. मग तो मागणीचा सिद्धांत असो की पुरवठ्याचा सिद्धांत असो. तर तुम्ही याला असहमत नाहीत तर मग त्याचे कारण लिहा. पैशाचे अनेक दुय्यम कार्य आहेत, सहमत आहेत तर तुम्ही कारण लिहा. मग अशा प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन लिहावे लागणार आहे आणि हे सुद्धा 4 मार्कचे आहे. प्रश्न क्रमांक 5 मधला प्रत्येक क्वेश्चन हा 4 मार्क्सचा आहे आणि आपल्याला कोणतेही 3 सोडवायचे आहे. म्हणजे 4 + 4 + 4 म्हणजे किती होतील? 12 होतील. म्हणजे टोटल सर्व 12 मार्क्सचेच क्वेश्चन आहे. फक्त वेटेज किती मार्क्सचा आहे त्याच वरून आपल्याला कसं आहे क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. आता सर्वात शेवटी आहे दीर्घोत्तर क्वेश्चन. मागील आपण जे काही पेपर पॅटर्न बघितला होता, पेपर पॅटर्न म्हणजे कोणत्या याला किती मार्क्सचं वेटेज आहे, तर हा सर्वात शेवटचा खूप दीर्घोत्तरी प्रश्न आहे. या प्रत्येक क्वेश्चनला 8 मार्क आहे. ठीक आहे. कारण की आपल्याला जेवढे 4 क्वेश्चन देण्यात आलेले आहे आणि हे 4 क्वेश्चनपैकी आपल्याला कोणतेही 2 सॉल्व करायचे आहे. 4 मधून 2 सॉल्व करायचे आहे आणि आपल्याजवळ मार्क किती आहे? 16 मार्क. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला किती असेल? 8 + 8 = 16. म्हणून हे जे क्वेश्चन सॉल्व करताना तुम्हाला काय करावं लागणार आहे की मागणीचा नियम आणि त्याची गृहीतके. तुम्हाला सर्वप्रथम काय करावं लागेल? माहितीचा नियम चांगला 1 पेजपर्यंत चांगला नियम लिहावा लागेल आणि गृहीतके पूर्ण जेवढे 8-10 गृहीतके असेल तर ते 8-10 गृहीतकं तुम्हाला तिथे मेन्शन करावं लागेल. कशासाठी? कारण की हा जो काही दीर्घोत्तरी प्रश्न आहे हा 8 मार्कासाठी देण्यात आलेला आहे. म्हणजे 8 पैकी तुम्हाला मिनिमम कमसे कम 6 मार्क भेटण्यासाठी तुम्हाला थोडी तरी मेहनत करावी लागेल.
तर हे जे काही तुम्हाला पेपर पॅटर्न आहे याचे मी स्पेशल तुम्हाला पार्ट आणि व्हिडिओ बनवणार आहे की हे प्रश्न कशा पद्धतीनं सॉल्व करायचा, 6वा प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व करायचा, 5वा प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व करायचा, हे तुम्हाला मी डिटेल्समध्ये तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत की कशा पद्धतीनं. आणि प्रत्येक क्वेश्चनसाठी आपण एक स्पेशल व्हिडिओज बनवूया जेणेकरून तुम्हाला कसं आयडिया येऊन जातील. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जेवढं जास्त तुम्ही लाईक करसाल तेवढं माझ्यासाठी चांगलं असेल. तर मला असं वाटेल की यानंतरचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू, तर त्यामुळे व्हिडिओला लाईक करणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा. सर्वप्रथम काय करूया, आजच्या या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 1 आपण एक्सप्लेन करून घेऊया जेणेकरून तुमचं काय होतील, सुरुवातीचा आयडिया तुमच्यासमोर येऊन जातील. प्रश्न क्रमांक 1 मध्ये रिकाम्या जागा आहे आणि 5 आहे. जसं सिंपलशा रिकाम्या जागा देण्यात आलेल्या आहे. प्रश्न क्रमांक 1 मध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे रिकामी जागा समतोलचा दृष्टिकोन होय. तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय असते आपल्याला माहीत आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे लहान, जो मायक्रोस्कोपमध्ये आपण कोणता एखादा सायन्सचा प्रोजेक्ट पाहत असेल तर सेम तशाच कंडिशनमध्ये काय असतात, सूक्ष्म अर्थशास्त्र. ज्या अर्थशास्त्राचा अभ्यास सूक्ष्मपणे केला जातो त्याला काय म्हटलं जाते, सूक्ष्म अर्थशास्त्र. तर इथं ऑप्शन आहे खाली, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे आंशिक समतोलाचा दृष्टिकोन होय. ठीक आहे. आणि याच जागी जर स्थूल अर्थशास्त्र असतील तर एकूण आलं असतं ऑप्शन. एवढं तुमच्या लक्षात येते. कंपॅरिझन करा, अभ्यास करताना आपल्याला कंपॅरिझन करता आलं पाहिजे. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे आंशिक, मग स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय तर एकूण. समग्र अर्थशास्त्र म्हटले जाते स्थूल अर्थशास्त्राला. स्थूल अर्थशास्त्राला समग्र अर्थशास्त्र, समग्र म्हणजे त्या नावामध्येच एकूण हा शब्द येते. तेव्हा समग्र हा जो काही शब्द आहे यालाच काय म्हटले जाते, एकूण म्हटले जाते. आणि सूक्ष्म म्हटलं तर आंशिक, सूक्ष्म छोटा भाग. ठीक आहे. म्हणजे पहिला प्रश्नाचं उत्तर काय असेल, आंशिक. कनिष्ठ वस्तूसाठी मागणीची उत्पन्न लवचिकता ही नकारात्मक असते. शून्य असते का, नाही. कनिष्ठ वस्तूंसाठी मागणी असते परंतु कमी प्रमाणात असते. म्हणजेच कशी असते, नकारात्मक असते. शून्य जर म्हटलं असतं तर काय असते, झिरो, म्हणजे त्याची मागणी मुळीच नाही. त्यामुळे कनिष्ठ वस्तूंसाठी मागणीची उत्पन्न लवचिकता ही नकारात्मक असते. आणि तेच जर उत्कृष्ट वस्तूसाठी असतं तर त्याचं उत्तर असतं सकारात्मक. कंपॅरिझन थ्रू आपला अभ्यास चांगल्या प्रकारे होते, त्यामुळे त्याच दृष्टिकोनातून आपण अभ्यास करायचा. त्यानंतर आहे तिसरं, सरकारने केलेली गुंतवणूक. रिकामी जागा गुंतवणूक होय. सरकारने केलेली आहे म्हणजे गव्हर्नमेंटने केलेली आहे. गव्हर्नमेंटने केलेली आहे म्हणजे तो कसा आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग आहे, म्हणजे GDPचा भाग आहे. राष्ट्रीय उत्पन्न कशामध्ये, कोणत्या याच्यामध्ये मोजले जाते, स्थूल अर्थशास्त्रामध्ये. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो म्हणजे हा मोठा भाग असतो. त्यानंतर आहे चौथा, रिकामी जागा ही व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य आहे. कोणते, ठेवी स्वीकारणे. का बरं, कारण की कोणतीही व्यापारी बँक जेव्हा ठेवी स्वीकारते तेव्हाच तो दुसऱ्या व्यक्तीला कर्ज देऊ शकतो. जर त्या बँकेकडेच पैसा नसेल तर तो दुसऱ्या व्यक्तीला पैसे देऊ शकतो का, नाही. म्हणून कोणत्याही व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य हे ठेवी स्वीकारणे असते. नंतर तो मग कोणत्याही व्यवसायाला काय करत असतो, लोन प्रोव्हाइड करतो. त्यानंतर आहे पाचवा, सरकारी महसूल सरकारी खर्चापेक्षा जास्त असेल. ठीक आहे. एवढं तुम्ही माइंडमध्ये सेट करा की सरकारी महसूल जास्त आहे. ठीक आहे. सरकारी महसूल खर्चापेक्षा जास्त आहे. म्हणजे आता कसं आहे, एक्झाम्पल घ्या की तुमचा आता इन्कम आहे 10,000 रुपये. ठीक आहे. एक्झाम्पल तुम्ही घेऊन घ्या की तुमचा इन्कम 10,000 आहे आणि तुमचा पूर्ण महिन्याभराचा खर्च झालेला आहे 8,000 रुपये. 8,000 रुपये झालेला आहे म्हणजे तुमचे उरले किती, 2,000 रुपये. म्हणजे कसं आहे, तुमचं इन्कम जास्त आहे आणि खर्च कमी आहे, म्हणजे तुमचे उरले काय आहे, 2,000 रुपये उरलेले आहे. म्हणजेच कोणते अंदाजपत्रक मांडतील, शिल्लकीचे अंदाजपत्रक. म्हणजे एवढे तुमचे पैसे शिल्लक राहिले आहे. आणि त्यात जर अदर हँड जर आपण दुसरा विचार केला का तुमचा पगार आहे 10,000 रुपये, मी फॉर एक्झाम्पल घेत आहे की तुमच्याकडे 10,000 महिन्याची येत आहे आणि तुमचा खर्च होत आहे 12,000 रुपये. ठीक आहे. म्हणजे याच्यात काय होत आहे, तुम्हाला 2,000 रुपये एक्स्ट्रा लागत आहे. म्हणजे तुम्ही 2,000 रुपये कुठून, एखाद्या मित्राकडून घेत आहे, दुसऱ्या कोणाकडून तरी ते करून ते खर्च भागवत आहे. म्हणजे याला काय म्हटलं जाते, तुमच्या 10,000मधून 12,000 गेले म्हणजे -2,000. म्हणजे हे काय होतात, तूट पडत आहे तुमच्या याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनं काय होतील, तर ते तुटीचे अंदाजपत्रक मांडता येतील. तर 2 वाक्य तुम्ही माइंडमध्ये सेट करा की सरकारचे उत्पन्न जास्त असेल, म्हणजे सरकारचे महसूल जास्त आहे म्हणजे इन्कम जास्त आहे कशापेक्षा, खर्चापेक्षा. तर त्याला
सिल्कीचे अंदाजपत्रक आणि सरकारी महसूल कमी असेल खर्चापेक्षा, म्हणजे महसूल कमी आहे आणि खर्च जास्त आहे. खर्च जास्त आहे म्हणजे काय होतील, मायनसमध्ये जातील, म्हणजे तूट पडेल. तर त्यावेळेस कोणता अर्थ करते, तूट करते. असंच होते भारत अजूनही भारतामध्ये बरेचसे कर्जामध्ये गेलेला आहे. भारत का बरं गेलेला आहे, कारण की भारताची समजा जर इन्कम 100 रुपये असेल तर भारताची खर्चच हा 200 रुपये आहे. म्हणजे 100 रुपयाचे जे काही तुटीचा अर्थ भरणं असते, तर गव्हर्नमेंट काय करत असते, वेगवेगळ्या म्हणजे वर्ल्ड बँक असेल, IMF बँक असेल, विदेशी कोणतीही बँक असेल, तर त्या बँकेमधून हे तूट भरून काढतात. हे 100 म्हणजे 100चे जे काही मी तुम्हाला एक्झाम्पल देत आहे, तर हे तूट भरून काढतात. मग हेच काय होतात, अशाच तूट वाढत जाते आणि भारत हा कर्जबाजारी, भारतच नाही बरेचसे देश कर्जबाजारी आहे. त्यानंतर हे तुम्हाला एक्झाम्पलसाठी तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 म्हणजे समजून सांगितलं आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2. आपल्याला जोडा लावायचे आहे पेन आणि शाई. आता तुम्ही कोणत्याही शॉप म्हणजे एखाद्या स्टेशनरीमध्ये गेले तर सर्वप्रथम तुम्ही काय मागतात, त्या दुकानदाराला पेन द्या. इनडायरेक्टली काय करतात, तुम्ही शाईची सुद्धा मागणी करतात. इनडायरेक्टली म्हणजे अप्रत्यक्षरित्या तुम्ही पेन मागितली तर त्याच्यामध्ये काय होते, म्हणजे एक कांडी येतील आणि त्या कांडीमध्ये शाईसुद्धा असतील. म्हणून त्याला काय म्हटलं जाते, संयुक्त मागणी. पूर्ण लवचिकता पुरवठा म्हणजे पूर्ण लवचिकता पुरवठा हा आडव्या असा सरळ असतो. ठीक आहे, अशा टाईपचा हा पुरवठा वक्र असतो. हा असा वक्र असतो, हा वक्र असा सरळ जातो, म्हणजे आडवा पुरवठा वक्र. ठीक आहे. त्यानंतर आहे संयोजकाचा मोबदला. संयोजक म्हणजे दुकानदार, कस्टमर आणि प्रोडक्ट यामधला जो काही भाग असतो त्याला संयोजक म्हणते, म्हणजे दुकानदार, विक्रेता जेव्हा तो विक्री करतो तर त्या वस्तूपासून त्याला काय मिळतात, पैसा मिळतो, प्रॉफिट मिळतो, नफा मिळतो, म्हणजेच नफा. उत्पन्न पद्धत म्हणजे काय होतील, घटक खर्चानुसार पद्धत. आणि पतनिर्मिती म्हणजे मध्यवर्ती बँक. पतनिर्मिती कोण करते, आपल्या भारतातून पतनिर्मिती कोण करते, RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मध्यवर्ती बँक आहे. हे तुमच्या आपल्या आसपासमध्ये असलेले ते अर्बन बँक, मध्यवर्ती बँक, त्या मध्यवर्ती बँका नाही, ते मध्यवर्ती बँक ते तुमच्या रिजनल बँक आहे. ठीक आहे, ते तुमच्या रिजनल बँक आहे. मध्यवर्ती बँक म्हणजे जे पूर्ण भारतामध्ये सेंट्रल बँक म्हणतात त्याला, म्हणजे जे आपल्या आसपास, हे सेंट्रल बँक नाही. सेंट्रल बँक म्हणजे भारताची मध्यवर्ती बँक, त्याला काय म्हटलं जाते, RBI. ठीक आहे, RBI म्हणजे आपल्या भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हे सेंट्रल बँक आहे. तर पतनिर्मितीचा जो काही कंट्रोल नेशन आहे ते संपूर्ण RBIच्या अंडरमध्ये येतात. तर आपल्याला हे माहीत आहे. आता त्यानंतर क पाहूया. क मध्ये आपल्याला काय करायचं आहे, उत्तर बरोबर किंवा चूक समजायचे आहे. चैनीच्या वस्तूची मागणी हे लवचिक असतात. बरोबर आहे. चैनीच्या वस्तू कितीही महाग झाल्या तर ते इन्कमनुसार आपण काय करत असतो, त्याची मागणी करत असतो. त्याच्याजवळ आहे म्हणून आपल्याजवळ बी असलं पाहिजे अशी आपल्याला इच्छा असते. कार त्याच्यापाशी आहे आणि आपल्याजवळ पण असली पाहिजे अशी आपल्याजवळ इच्छा असते. म्हणून ही जी काही मागणी आहे, किती या वस्तूची किंमत वाढली तरी आपण मागणी करत असतो. म्हणजे चैनीच्या वस्तूची मागणी लवचिक असते, हे विधान बरोबर आहे. पुरवठा व किंमत यांच्यात अप्रत्यक्ष संबंध असतो, तर हे वाक्य चुकीचं आहे. पुरवठा आणि किंमत याचा प्रत्यक्ष संबंध असतो. म्हणजे काय असं आहे की तुम्हाला चुकी बरोबर तर ओळखायचं आहे, परंतु ते वाक्य तुम्हाला दुरुस्तसुद्धा करायचं आहे. म्हणजे काय होतील, तुमच्या लक्षात राहते. पुरवठा व किंमत यांच्यात अप्रत्यक्ष संबंध नसतो, हे एक वाक्य होते. ठीक आहे, म्हणजे अप्रत्यक्ष संबंध नसतो हे एक वाक्य होते. दुसरं वाक्य काय होतील, का पुरवठा आणि किंमत यामध्ये प्रत्यक्ष संबंध असतो. म्हणजे इथं हे करतील आणि इथं काय येतील, प्रत्यक्ष संबंध असतो. म्हणजे हे दोन वाक्य तुमच्या तिथंच बनून जातील. म्हणजे पहिलं वाक्य बरोबर आहे आणि दुसरं वाक्य चूक आहे. त्यानंतर आहे पूर्ण स्पर्धेत वस्तू एकजिन्सी नसतात. हे वाक्य चुकीचं आहे, कारण की पूर्ण स्पर्धेत हे वस्तू एकजिन्सी असतात, म्हणजे एकसारखे असतात. एकजिन्सी कशामध्ये नसतात, मोनोपॉलीमध्ये म्हणजे मक्तेदारीमध्ये. त्यानंतर आहे चौथा, पैशाच्या मदतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करणे शक्य होते. तर हे विधान बरोबर आहे. जे विधान बरोबर आहे त्याला करेक्शन करायची गरज नाही पडत, जे चुकीचे आहे त्याला करेक्शन करावे लागते. जसं आता तिसरं आहे, पूर्ण स्पर्धेत वस्तू एकजिन्सी नसतात. हे वाक्य चूक आहे, त्यामुळे याचे दोन वाक्य बनतात. एक तर पूर्ण स्पर्धेत वस्तू एकजिन्सी असतात. ठीक आहे, असतात
हे एक वाक्य बनलं. दुसरं वाक्य काय होतील? मक्तेदारी स्पर्धेत वस्तू एकजिन्सी नसतात. ठीक आहे, हे 2 वाक्य झाले. म्हणजे आपले 2 वाक्य तिथंच क्लिअर होऊन जाते. चौथं बघितलेलं आहे. पाचवा आहे की व्यापारी बँका व्यापारी अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हे सुद्धा बरोबर आहे. आणि त्यानंतर आहे 6वा आहे मध्यवर्ती बँक व्यापारी बँकेचा अंतिम ऋणदाता म्हणून कार्य करीत नाही. तर हे वाक्य चुकीचं आहे. जे वाक्य चुकीचं आहे त्याला लगेचच करेक्शन करा की मध्यवर्ती बँक हे व्यापारी बँकेच्या अंतिम ऋणदाता म्हणून कार्य करत असते, करतो असते. ठीक आहे. आणि चुकीचं काय म्हणजे दुसरं वाक्य काय होते की मध्यवर्ती बँका व्यापारी बँकेचा असते आणि जे काही करत नाही आहे तर ते बाकीच्या बँके आहे. तर हे आपले पहिला क्वेश्चन झालेला आहे. त्यानंतर जर तुम्हाला दुसरा क्वेश्चन सॉल्व करायचा असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला जेवढा जास्त लाईक करसाल तेवढा तुमचा लवकर ह्या व्हिडिओ म्हणजे जे प्रश्न क्रमांक 2 असेल तर तुम्हाला लवकर म्हणजे व्हिडिओ मी लवकर यूट्यूबवर अपलोड करतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.